चप्पल नाही घालत, कडक उपवास आहे माझे. आणि त्यात काम पण करायला लागतं, काम पण बाहेर काम पण करते, बाहेर कामाला पण जायला लागतं. एवढं त्याच्यामुळे करून ती ताकद देते ती. मग हाय माझ्या पाठीशी ती. 9 दिवस शांत राहायचं, कोणाशी जास्त वाद नाही घालायचं, काम भलं नाही आपण आणि माझी देवी बनली. नमस्कार मित्रांनो, मी संदीप वाळुंज. माझ्या सोनाली संदीप या चॅनलवरती पुन्हा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि सगळ्यात पहिले तर आजपासून नवरात्री चालू झालेली आहे. आज सर्वत्र घटस्थापना झालेली आहे. आजपासून 9 दिवस खूप मोठा उत्साहात हा सण साजरा केला जातो. प्रत्येकाच्या घरी घटस्थापना असते आणि एक खूप असं आनंदी वातावरण असतं. तर आजही आमच्या घरी आम्ही दरवर्षीप्रमाणे घटस्थापना केलेली आहे. आमच्या घरात एक देवीची मूर्ती आहे, तिची आम्ही स्थापना केलेली आहे. म्हणजे दरवर्षी आम्ही करतो. मी काय एवढं मी केले असं नाही करू, माझी बायको करते, कारण तीच सगळी करते. घराची अर्धागिरी ती, आणि ती दरवर्षीप्रमाणे ती नेहमी जशी करते तशी ह्या वर्षी पण तिने एकदम मन लावून मेहनतीने सगळं सकाळपासून कामावर सुट्टी काढून आज तिने दिवसभर त्याच्यातच दिवस घालवला आहे. आणि खूप सुंदर छान प्रकारे दरवर्षीपेक्षा ह्यावर्षी खूप छान असं तिनं मूर्तीची स्थापना केलेली आहे, घट बसवलेला आहे. खूप मस्त वाटलं. मी सकाळपासून कामावर होतो, तर संध्याकाळी आल्यावरती म्हटलं बघूया आज काय झाले, कसं झाले. तर बघितलं, मन एकदम प्रसन्न झालं, खूप एकदम बरं वाटलं. तर माझी बायको आहे. नमस्कार. आज तिनेच केलेलं आहे पूर्ण. हा माझा पोरगा. आज मम्मीचा उपवास आहे. आज मम्मीने खूप बसवलं आहे देवी. तो थोडा बोलायला थोडा अडकळतो तो. थोडीशी मम्मीची मदत बी केली. सगळं सामान सगळं सामान पाणी सगळं आलेलं. मम्मीला मदत केली. कसं त्याला बोलायला, तो जास्त बोलत नाही ना, तो बोलताना थोडा अडकळतो. असं बोललं, मम्मीने शिकवलं पण मला कसं करायचं कसं नाही ते. अरे बाळा, ही माझी छोटीशी फॅमिली आहे. मी, माझी बायको आणि मयुरा, आम्ही असे तिघच आहोत. तुम्ही आमचे व्हिडिओ बघून तुम्ही ओळखता असाल. तर माझी बायको आता तुम्हाला सांगेल सगळं कसं काय केलं तिने. ते सांग जरा थोडक्यात, आज काय काय केले. देवीचं सगळं सामान आणलं, घटाचं सगळं सामान आणलं, बांगड्या आणल्या, तिचं सगळं साज आणला, तिला चांगले सजवली, व्यवस्थित सगळं पूजा बिजा केली. पूजेला कमसे कम 1 घंटा लागला मला पूजा करायला, तिची स्थापना विपना करता बिरता. मग त्याच्यानंतर मग सगळं झालं. मग आरती बिरती केली माझ्या मुलाने, आणि मीच आरती केली. मिस्टर तर नव्हते, मला कामाला गेलेले. तर आम्ही दोघांनी मायलेकांनी केली. अशी मी तुम्हाला दाखवते कशी पूजा केली मी ते. पावलं काहीतरी पावलं पण, आणि मी पावलं पण मागवले. यावर्षी नवीन काहीतरी यावर्षी नवीन काहीतरी केलंय मी. तर तुम्ही बघू शकता या व्हिडिओ मध्ये, मी तुम्हाला दाखवते. आम्हाला काय सुट्टी नसते. आता बोलते मी सगळं केलं, मी माझे काय मालक नसतात. आता मला सांगा, दिवसभर आम्ही नाही काम केलं तर समोरच्या लोकांना जेवण कोण देईल. एक तर मी आहे मुंबईचा डबेवाला, ते लोक कामावर जाणार, त्यांना त्या ऑफिसला डबे पोचवायचे, आणि आम्हीच घरी बसलो तर ते लोक कसे, त्यांना जेवण कोण देणार मग. त्यामुळे आम्हाला कधी सुट्टी करून चालत नाही. आम्ही सुट्टी केली का मग सगळं संपलं. पण त्या लोकांना जेवण कसं जाणार, ते उपाशी राहतील मग. म्हणून किती पाऊस पाणी असो, आज मुंबईत एवढा पाऊस होता, एवढ्या पावसात आम्ही काम केलं. दिवसभर सायकलवरती पळून पळून भिजत करावंच लागतं. त्यामुळे असं काय घरात असलं तर तिकडं सुट्टी असेल तर आम्ही सुट्टी घेऊ शकतो. त्यामुळे काय बोलता नाही येत. तर आता ही सगळं तुम्हाला दाखवते, बघत राहा. या आता तुम्हाला मी दाखवते कशी पूजा केली. हे आमचं घर, हे आमची देवी. असं आम्ही घट बसवलं. हे मी आज नवीन काहीतरी केलं यावर्षी. पावलं आणली मी, आणि चांगली चुंदरी लावली, परत वेणी लावली, परत तिला साज घेतला. छान असं काहीतरी केले, छोटी मोठी पूजा केली. बघा, आम्ही दरवर्षी म्हणजे आमच्याकडे ही मूर्ती आहेच आहे, पण आम्ही ह्या वर्षी माझ्या बायकोनी हे पावलं आणली
आणि पावलांची देवीच्या समोरच ठेवून पूजा वगैरे केलेली आहे. तिचा साज पण आणलाय, हो. माळा आहे, कवड्याची माळ आहे. यावर्षी नवीन काहीतरी केलंय तिला, छान अशी चुनरी आहे, साधं सिंपल असं हे केलं. तिला बांगड्या पण घातल्या, मंगळसूत्र पण आहे. ही आमची देवीची मूर्ती. मम्मी तरी बोलली व्यवस्थित बसव, तर मी जरासं माझ्या लक्षात होतं तर छान असं बसवलं मी. छान वाटते मला आता. माझे पण 9 दिवसाचे उपवास आहे. घट पण बसला. गट तर हाय दिसतोय ना त्यांना. हा, गट पण बसवला, माती हे केली व्यवस्थित, कुंडीतली काढली. छान असं हे केले, धान्य धुन्य टाकले. आता बघू केले असं मनापासून तुझी पूजा. तर 9 दिवसाचे उपवास आहे आता माझे. पूजा विजा करते मी, ती माझ्या पाठीशीच असते म्हणून मी उभी आहे. पण आता कायम असंच मी करणार. बस एवढंच बोलू शकते. आणि 9 दिवस उपास आहेत. हा, 9 दिवस उपवास सांगितले मी. हा, 9 दिवस कडक उपास आहेत आता. उपवास आहे, चप्पल नाही घालत, कडक उपवास आहे माझे. आणि त्यात काम पण करायला काम लागतं, पण बाहेर खूप काम आहे. पण करते. बाहेर कामाला पण जायला लागतं. एवढं त्याच्यामुळे ती करून ताकद देते ती. मग हाय माझ्या पाठीशी ती. 9 दिवस शांत राहायचं, कोणाशी जास्त वाद नाही घालायचं, काम भलं नाही आपण आणि माझी देवी बनली. ही आता तर ही अशी आमची बघा, ह्या वर्षी आम्ही नवरात्रीची अशी स्थापना केलेली आहे. ही आमची देवीची मूर्ती. दरवर्षी आम्ही अशी तिचे साज वगैरे घालून व्यवस्थित पूजा अर्चा करत असतो. आणि सगळी मेहनत माझी बायकोच घेते. फक्त यावर्षी तिने ही पावलं आणलेली आहेत. ही पावलांची तिच्यासमोर स्थापना करून पूजा वगैरे केलेली आहे. हा आमचा गड बसलेला आहे. आणि हे आमचं बघा, हे आमचं मंदिर आहे, म्हणजे देवघरच आहे. हे आमची मंदिर हे जसं आहे बघा, हा देवारा आहे, स्वामींची मूर्ती आहे, आई तुळजाभवानी आहे, जेजुरीचे खंडेराय आहे, गणपती बाप्पा आहे, आई महालक्ष्मी माता आहे. हे सगळं आमची रोज व्यवस्थित देवपूजा वगैरे होत असते. आता नवरात्रीचे हे 9 दिवस तर काय सगळं देव म्हणतात की झोपलेले असतात, देवांना काही नसतं, नवरात्री बांधलेले असतात. तशा प्रकारे आम्ही व्यवस्थित पूजा वगैरे करून सगळं व्यवस्थित झालेलं आहे. याला फक्त सांगा 9 दिवसाचे उपवास आहे, आता रात देतो. आमचा व्हिडिओ छान केला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा, शेअर बी करा. शेअर पण करा. तर मित्रांनो, आवडला. धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आमच्या फॅमिलीला अशा तुमचा सपोर्ट राहून द्या. काय हो, बस एवढीच एनर्जी आहे. बस एवढीच एनर्जी उपास आहे ना तिचा. चला तर मित्रांनो, भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.